मस्त लागतो भात. म्हणजे एक काम करतो मी, याला फक्त आता एक आणखीन वाफ येऊ देतो आणि याचं पाणी आटल्यानंतर याला प्लेटमध्ये काढून घेतो. ते करण्यासाठी आपण पहिले तांदूळ थोडा भिजवून घेतला आणि 2-4 मिनटं भिजवल्यानंतर त्याचं पाणी निथळून घेतलं आणि त्याला एका भांड्यामध्ये गरम करून, कढईत गरम करून त्याला थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि त्यात तेवढं पाणी टाकून तो भात एक अर्धवट शिजवून घेतलेला आहे आणि तो मोकळा असा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याला पसरून घेतलेला आहे. आणि आता पुढची कृती जी करायची आपल्याला, काय करणार आहे मी, इथे घेतो एक कढई, याच्यात टाकूया तूप. 2 चमचे तूप टाकलेलं आहे. एक 5-6 लवंगा त्यात टाकतोय आणि वेलची 3-4. याचा मस्त वास यायला लागल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचे बदाम. त्याला पण आपण खरपूस असं मस्त त्याला रंग आणणार आहोत, त्याला बदामाला पण. वाह, त्याचा रंग आता बदलायला लागलेला वेलचीचा. जाणार आहेत बदाम आणि मनुका. त्याचबरोबर पायनॅपल टाकू याच्यात, थोडं पाणी आणि आता याच्यात जाणार आहे एक 1/4 वाटी गूळ. गूळ आपल्या अंदाजाने टाकायचा आहे, जेवढं आपल्याला गोड पाहिजे. अर्धा गूळ अर्धा साखर टाकली तरी पण चालेल. हे जे खोबरं आहे हे मी भातात मिक्स करून घेतोय. हा, जाऊ देऊया केशर. केशराचं जे दूध आहे ते पण टाकू आपण. बस, आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे भात. मस्त होणार आहे हा भात. रंग पण गुळामुळे त्याचा पिवळा आहेच, त्याबरोबर आपण केशर पण टाकलं आहे. मी इथे कुठलाही आर्टिफिशियल रंग टाकलेला नाही आहे. आता मी याला मी आता 15 ते 20 मिनटं शिजवणार आहे, म्हणजे तो भात व्यवस्थित शिजेल. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. अननसाचा नारळी भात करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं ओलं खोबरं, तांदूळ, अननसाचे काप, दूध, गूळ, तूप, वेलची पूड, बदाम, केशर, मीठ, मनुके, लवंग आणि वेलची. कृती: प्रथम पॅन मध्ये केशर गरम करून ते दुधामध्ये घालावं. फ्राईंग पॅन मध्ये तांदूळ भाजून त्यामध्ये गरम पाणी आणि मीठ घालून तांदूळ शिजवून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये लवंग, वेलची, बदामाचे तुकडे, मनुके, अननसाचे तुकडे, थोडेसे पाणी, 1/4 वाटी गूळ, दुधात भिजवलेलं केशर आणि शिजवलेला भात घालून पुन्हा एक वाफ काढून डिश सर्व्ह करावी. ती करण्यासाठी आपण काय केलंय, टोमॅटो प्युरी इथे उकळायला ठेवलेली, त्यात थोडंसं पाणी टाकलंय, गरम मसाला, जिरे वगैरे टाकलेले आहेत. हे सगळे फ्लेवरिंग ज्या देणाऱ्या गोष्टी आहेत, फ्लेवर देणाऱ्या आहेत, त्या सगळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आता मी काय करणार आहे, याच्यात मूग टाकणार आहे. याच्यात आपण लसूण ठेचून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची पण चव खूप मस्त येणार आहे मुगाला. मूग उकळताना पण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आता शिवाय आणखीन थोडं मीठ टाकतो याच्यात. याच्यात जाणार आहे चिरलेला कढीपत्ता, आणि हे होत असताना काम करू, एका बाजूला पॅन गरम करायला ठेवूया. चपात्या घेतोय मी, त्याचे तुकडे करतोय. त्याला आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे चपाती. त्याला मंद आचेवरती त्याला भाजून घेतोय. टाकूया थोडं खोबरं,
बस आता हे आपल्याला तसं सुकं करायचं आहे, त्याला खूप पाणी आपल्याला नको आहे त्याच्यामध्ये. आणि आता गॅस बंद करतोय आणि गॅस बंद केल्यानंतर त्यात जाणार आहे थोडी कोथिंबीर. असं हे दुपारच्या वेळी भूक लागते तेव्हा चहा घ्यायच्या वेळी काहीतरी स्नॅक लागतं, त्याच्यासाठी एक हेल्दी स्नॅक्स म्हणून पण एक मस्त एक ही डिश आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा चपात्या केलेल्या उरतात घरी, कोणीतरी जेवायला येणार असतं किंवा आपणच स्वतः कधीतरी बाहेर खाऊन येतो, नंतर घरी स्वयंपाक उरतो, तर त्यावेळी काहीतरी करायला आणि त्याच्यातनं म्हणजे उरलेल्या गोष्टींमधनं पण एक मस्त रेसिपी अशी होऊ शकते. जर तुम्ही घरी सांगितलेलं असेल की मी जेवायला येतो आहे, पण जर तुम्ही आला ना बाहेर खाऊन आलात, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी घरी होतात, बरंच ऐकायला वगैरे लागतं. तर अशा वेळी तुम्ही सांगू शकता की हरकत नाही, चपात्या उरल्या तरी मी त्याचं तुला काहीतरी वेगळं करून देतो छान. समोरची मंडळी एकदम खुश होईल. बघा कडक व्हायला लागलेलं आहे, थोडासा वेळ लागणार आहे आणखीन. आणि एक काम करू आपण, तोपर्यंत कांद्याची जी पात आहे ती चिरून घेऊया. टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे. आणि आता बस काही नाही, याची जी तयारी आपल्याला प्लेट लावायची, सजावटीची तयारी करूया आपण. आणि जर पोळ्या नसतील वापरायच्या, चपात्या असतील किंवा नसतील वापरायच्या, तर आपल्याला या ठिकाणी खाकरा पण वापरता येईल. मस्त खाकऱ्यावर टाकून पण छान लागेल आहे. पण खाकऱ्याचं एक असं आहे की त्याच्यामध्ये खूप तेल पण असतं टाकलेलं, तर त्या दृष्टीने मी इथे चपाती वापरतो आहे. आणि चपात्या हेल्दी आहेत थोडं त्या दृष्टीने. आता ह्या क्रिस्पी जवळपास झालेल्या आहेत. अशा कुरकुरीत क्रिस्पी व्हायला पाहिजेत एकदम, मग खायला मजा येते. ते गॅस बंद केलेला आहे आता. आणि हे मिश्रण आपल्याला चपातीवरती टाकायचं आहे. थोडीशी पत्तागोबी टाकतो याच्यावर, म्हणजे खाताना ह्या क्रंची क्रिस्पी गोबी पण छान लागते खाताना, त्या दृष्टीने पत्तागोबी टाकतोय. थोडेसे टोमॅटो, कांद्याची पात, थोडा चाट मसाला, कोथिंबीर, आणि जर आणखीन हवं असेल थोडंसं तिखट. बास तयार आहे आपली झक्कास रेसिपी मूग चटपटा. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मूग चटपटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शिजवलेले हिरवे मूग, कांद्याची पात, चपाती, पत्ताकोबी, टोमॅटो प्युरी, टोमॅटो, कोथिंबीर, किसलेलं ओलं खोबरं. आता आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे, त्याचं नाव आहे वेज चीज स्टफ्ड पास्ता रॅप्ड रोल्स. आणि या दुसऱ्या पदार्थाचं नाव आहे ब्रेडचं उत्तपम.